चला, हॉरर स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आजची हॉरर स्टोरी खूपच खतरनाक व भयंकर आणि फारच दिलचस्पी होणार आहे मित्रांनो. तर तील थांब के तारे आणि ज्याचं काल्पनिक घटना आहे मित्रांनो, कशाशी काही संबंध नाही या घटनेशी. असं नाही, ही घटना जी आहे मित्रांनो राजस्थान म्हणजे मित्रांनो काल्पनिक आम्ही म्हणणार काल्पनिक म्हणणार मित्रांनो, बरं का. कोणत्या गोष्टीसाठी होत नाही मित्रांनो. तर हे असं म्हणलं जातं, पण काल्पनिक गोष्ट आहे. आम्ही ह्या विषयावर आम्ही तुम्हाला सांगता कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही. तर मित्रांनो ही गोष्ट आहे एक राजस्थानमध्ये कोणत्या तरी गावाचं नाव माहीत नाही मित्रांनो. थांबा थोडं वेळा सांगतो तुम्हाला मी पुन्हा. आणि ते गावचं नाव काय आहे मित्रांनो, ते कुलगुरू ह्याच्यामध्ये काय तर नाव असतं मित्रांनो. मग त्याच्यामध्ये तर मित्रांनो हे असं एक गाव असतं तिथं की तिथं राजस्थानमध्ये एक असं गाव आहे मित्रांनो. तिथं ते म्हणजे खरी घटना घडली असे म्हणतात लोकांना मित्रांनो. मग ते गाव आहे असा. मग त्या गावामध्ये काय तर घटना झाली असे मित्रांनो. मग त्यांना काय माहीत आहे, हे जातात एक बारकी मुलगी, नवरा बायको आणि एक ड्रायव्हरचा संघ मित्रांनो. मग हे एक लेकरून 2 नवरा बायको 3 आणि ड्रायव्हर धरून 4 असे 4 असतात मित्रांनो. असे 4 जण असतात मित्रांनो. तर मित्रांनो मग असे 4 जण येतात मित्रांनो. तर मग 4 झाल्याच्यानंतर फार 4 जण येतात आपल्या कारमध्ये मित्रांनो. फार तिथे जाताना वाटेमध्ये त्यांना एक ड्रायव्हर भेटतो मित्रांनो. मग ड्रायव्हर त्या 4 जण जात असताना अचानकच मित्रांनो अचानकच वाटेमध्ये त्यांची गाडीमध्ये पेट्रोल संपते मित्रांनो. जंगली रस्ता असतो फार, आणि तशा ह्याच्यामध्ये त्यांचं फारच पुढे जाणं मुश्किल होतं मित्रांनो. तो उतरतात म्हणून लोक मित्रांनो. ते फार तिथं उतरून ड्रायव्हर म्हणतो मी जाऊन इथं फार जंगल आहे, तिथे दूरवर कुठं काही दिसत नाही, आणि मी जाऊन पेट्रोलचा बंदोबस्त करतो, तो पण तुम्ही तर थांबा म्हणता, आणि कुठं बाहेर जाऊ नका, हे जागा बरोबर नाही म्हणते. मग बरं तर जाऊन लवकर, आम्ही इथे थांबता म्हणते. तर मग तर हा विचार करतो, बरं जाऊन या लवकर, मी येतो म्हणतो. बरं म्हणतो मित्रांनो. मग ह्याला काय करतो मित्रांनो, ड्रायव्हर जात असतो मित्रांनो तिथं. मग जात असतो तर मग बाहेर जातो. मग ह्याने काय करते मग ती मुलगी असते ना बारकी, त्याने म्हणते बघा पप्पा तिथं काय तर घर दिसलेलं आहे फार लांब आणि काय चमकाले म्हणते. आणि कोणतं आल्यासारखं वाटायला मला म्हणते गाडी पैसे आपल्या. काय नाही बटा, तुला एकदम तुला भास होतं इथं, काय नाही, बस शांत बस म्हणते. मग तसं म्हटल्याच्यानंतर मित्रांनो मग त्या मुलीला गुच्छ बसवलं, काय नाही बटा शांत बस, काही नाही म्हणते. मग म्हणते बहुत देर हो चुकी है, ड्राइवर आया नहीं है, अपन नज़दीक तो घर दिख रहा है, वहाँ पे जाके अपन बच्चे को पसीना आ रहा है, पानी तो पियेंगे, पूछेंगे है कुछ तो. तेना म्हणते ड्राइवर ने क्या कहा आपने को मालूम है ना, बाहर मत निकलो, किधर मत जाओ, बात सुनिए कि नहीं म्हणते. तो कुछ नहीं है तुम हमारे साथ, तुम है 2-3 है, अपन जाएंगे चलो म्हणते. मग ड्रायव्हरला उशीर होतो म्हणतात चला जातो म्हणते. तर मित्रांनो ह्याने काय करते तर हे ना मुलीचा बाप, नवरा बायको आणि मुलगी 3 मिळून येतात मित्रांनो. जाते त्या मोठ्या किल्ल्यापाशी, मोठा किल्ला असते मित्रांनो. फार एक तिथे गाव असते मग त्यांचं, त्या लोकांचं किती वर्षाखालचं काय तर खूप वर्षाखालचं गाव असतं, आणि एक किल्ला असतो मोठा एका राजाचा. मग त्या तिथे जातात मित्रांनो. त्याने तिथं गेल्याच्या नंतर
मग जाते तिथं. मग पोहोचल्यावर मग पुन्हा मग मग म्हणतात हे हे का म्हणते पोरगी, पप्पा पप्पा मी जाऊन किल्ल्यामध्ये जाऊन खेळून येते, मी फार छान केलेच ते म्हणते. मग त्यानंतर नको म्हणते, कुठं जायचं नाही म्हणते, जायचं नाही म्हणते मित्रांनो. मग हा निघतो मित्रांनो, लेकराला सोडतो मध्ये किल्ल्यामध्ये सोडल्याच्यानंतर हे दोघं मित्रांनो बाहेर तैलतात मित्रांनो. थैल्याच्यानंतर मग लेकरू मध्ये खेळायला जाते मित्रांनो. लेकरू खेळायला गेल्याच्यानंतर हे दोघे बाहेर थांबतात. बाहेर थांबल्याच्यानंतर तेवढ्या तासानं त्या किल्ल्यामध्ये एक माणूस येतो मित्रांनो, फार जुना माणूस असतो मित्रांनो. जुना माणूस असल्याच्यानंतर मित्रांनो तो बाहेर येतो आणि त्याला सांगतो की तुम्ही जेव्हा येत होता तुम्हाला कोण बाहेर भेटलं का म्हणते, कोणाला ह्या माणसाला मित्रांनो. तेव्हा बाहेर येताच त्याला म्हणते हो भेटलं ना आम्हाला. तर म्हणते एक लेडीज होती आणि आम्हाला तिथं भेटली म्हणते. तर असं सांगाल की माझ्यामुळं ह्या गावाला धोका आहे आणि मी इथून जात आहे असं सांगत होती म्हणते. आणि तिचं नाव पद्मा म्हणून सांगत होती म्हणते मित्रांनो. हां बरोबर आहे म्हणते, नाव तेच आहे, बरोबर आहे म्हणते. मग तुम्हाला अजून काय दिसलं म्हणते. काय नाही म्हणते, असं सांगाल ते आम्ही चाललो गाव सोडून. मग सांगाल ते गावाचे लोक चालते आणि आम्ही गाव सोडून चाललो, आम्ही तर कोण बी राहणार गेलो असं म्हणाले म्हणले. तर म्हणते ते सगळे 400 वर्षाखाली घडणार सगळे मिळेले आहेत ते भूत आहेत म्हणते. तर मित्रांनो कोणतं आणि हे माणूस ज्यांचा असतो ना, मग ह्यानं म्हणतो मी तुमची मदत करणार आहे आणि तुमच्या मदतीसाठीच मी चालू म्हणते. मग तुमची मुलगी तुम्हाला भेटली का नाही म्हणते. मग ह्यानं म्हणते नाही आम्हाला भेटली नाही, ते मध्ये खेळायला गेले म्हणते अजून. तर म्हणते चला तुम्हाला मदत करतो मी, त्याला हुडकून देतो म्हणते. कोण हा माणूस. आणि मग हा घाबरतो म्हणते. आता हे जे माणसं होते सगळे 400 वर्षाखालची कहाणी आहे जी मला पूर्ण आता डबल भेटली म्हणते मित्रांनो. मग हा घाबरतो आणि घाबराच्यानंतर पुन्हा मध्ये जातो मित्रांनो हुडकायला. कोणाला, त्या म्हणजे तिच्या बारक्या मुलीला मित्रांनो. तर मग हा म्हणते, मग ह्याच्या आता जुन्या जमान्यात हे माणूस जुनाच असतो, जमान्याचा माणूस धोतर कपडे वगैरे याची म्हणजे वैशाली राहायची खूपच वेगळी असते. मग जेव्हा धरून मग फार तो मजात असतो. मग म्हणते जावा पहा तुम्ही कुठे तुमची मुलगी, तीच आहे का म्हणते मुलगी, दाखवीत हात करून मित्रांनो पुढे. तर मग बघताच ते हां हीच आहे आमची मुलगी म्हणते मित्रांनो. मग म्हणजे तिकडे चेहरा कोण असते मित्रांनो, फेस. मग ह्याच्या मुली आवाज देतो मित्रांनो, आवाज देतो आणि आवाज दिल्याच्यानंतर तिच्या पाठीमध्ये जातो. म्हणजे नवरा बायको त्या मुलीच्या मागे पळतात. बेटी म्हणून पळते मित्रांनो. ती मुलगी पुढे पळते मित्रांनो, पुढे पळते. तर मग पुन्हा पुढे पळून आवाज द्यायचं पुढे पळत जाते. मग तिच्या पाठीमागच मुलगी ती पप्पा तुम्ही कुठं चालू, मी तुम्हाला सोडकाल म्हणते. अरे तुम तो अभी वहाँ इधर से कैसे आहे म्हणते. मग तिची नवरा बायको म्हणते जागा काय तर बरोबर दिसणार काय ना, जागा वेगळी दिसायला म्हणते तुला कोण सांगितले म्हणते आणि इथं हा मी असं म्हणून. तर म्हणते तुम्हाला एक विराज म्हणून तुम्हाला कोणतं भेटतं म्हणते, त्याचं नाव विराज सांगाल तर त्याला भेटतं म्हणते. तुला विराज भेटतं म्हणते, काय तर घोळच आहे म्हणते ह्या जागेत. ते माणूस बी थोडं म्हणजे माणूस बी ते भूतच असं वाटतं म्हणते ना. ह्या जागेमध्ये काय नाही काय आहे आणि इथलं काहीतरी घडलेली घटना आहे. आता इथं आपण चुकणार आहे, इथून जरा म्हणते ना महिना दोघं ते विचार करते इथून कसं कोणत्या हालतीमध्ये आपण जायला हवा आहे म्हणते. आता इथून ही जागा बरोबर नाही म्हणते मित्रांनो. मग हे सगळेच घाबरतात मित्रांनो. इथून होईल तेवढं आपण ह्या किल्ल्याच्या बाहेर निघावं तर आपली पुढची स्टेज आहे म्हणते पुढे जायची मित्रांनो. तर मित्रांनो ह्याने विचार करतात इथून बाहेर जाऊ आपण पडेल तो पण आपण आपलं जीवन इथून सक्सेस नाही म्हणते मित्रांनो. मग ह्याने काय करतं मित्रांनो, ह्याच्या पुढे जायचं स्टँडला, मग ह्याच्या पुढे जाण्यासाठी तिघं तिथून पळायला चालू करतो मित्रांनो. जसं पुढे चला जातात मित्रांनो, तर तेवढ्यामध्ये पूर्ण गावचे जे पूर्ण मेलेले 400 वर्षाखालचे आहेत ना मित्रांनो पूर्ण सगळे ते, मग तिथे पूर्ण येतात मित्रांनो. सगळे मित्रांनो येतात 300-400 जण पूर्ण गावचे लोक असतात. पूर्ण तिथून पळायला चालू करतात मित्रांनो 300-400 जण. मग हे म्हणते सगळे हे भूत आहेत, हे एक बी जीवन नाही म्हणलं गावाचे लोक म्हणते मित्रांनो. गावचे लोक सगळे मिळाले आहेत, तिथून एक बी जीवन नाही असं म्हणाल्यानंतर मित्रांनो 300-400 जण तिथून परत येतात मित्रांनो. 400 जण पूर्ण पळतात पूर्ण गावचे लोक. म्हणजे मग ते माणूस येतो मित्रांनो अजून ते विराज म्हणतात. आणि हे लोक आले तर तुम्हाला इथून गावातून जाऊ देणार नाही, तुम्ही तसं राहा असं म्हणायचं म्हणते. मग ह्याला म्हणतं घाबरतं, नाही हमें अभी यहाँ से निकलना होगा, अभी ही जगह खतरे से खाली है, जल्दी यहाँ से अभी निकल जाओ म्हणते, भाग जाऊ म्हणते. मग ह्याने फार सगळं घाबरलं असतं. दोघं तिघं इथून मग निघायचा प्रयत्न करतो. इथून होईल ताबडतोब जागातून आपल्याला कसं बी ह्या किल्ल्याच्या बाहेर जायचं म्हणते. मग ह्याच्या मुलीला घेऊन आणि दोघं नवरा बायको पळतात मित्रांनो त्या किल्ल्याच्या बाहेर. जसं आहे किल्ल्याच्या बाहेर पळायला चालू करतात मित्रांनो, तर 3 दरवाजे आहेत मित्रांनो. आता त्यांना कळत नसतं की आपण कुठून आलो आणि कुठून आता आपल्या ऑफिस परत जायचं मित्रांनो. मग मुलीचा इशारा म्हणते इकडून आलो म्हणते, बायको म्हणते मी इकडून आलो. मग ह्यानं म्हणते इकडून चला म्हणते, नाही इकडून चला आपण चला तिकडून चला म्हणते ऑफिस परत. तर मित्रांनो मग कसं बस ह्याने काय करते मित्रांनो, ते
म्हणजे आपल्या किल्ल्याची वाट म्हणजे जसे ह्याला कसं कसं दोघं तिघं पळतात मित्रांनो. जसं त्याने पुढे पळतात तसं ते सगळं गावचे लोक ह्यांच्या मागे मागे भूत जे आत्मा असतात ना मित्रांनो सांगच्या मागे मागे पळतात. म्हणते अभी आपण यहाँ से बच के जाना मुश्किल है, अभी ते सारों भूतों का सामना करना और यहाँ से बच पाना मुश्किल दिख रहा है म्हणते. आपण शायद निकालना सके, यहाँ से निकालना जरूरी आहे म्हणते. मग दोघं तिघं तिथून मित्रांनो पळायचा प्रयत्न करतात मित्रांनो तिथून. म्हणजे ह्या जागेतून जेवढं लोक जाईल तेवढं लवकर आपलं जीवन भवितव्य आहे म्हणतात. तिथून अशा खेळामध्ये जायचं म्हणते मित्रांनो. तर मित्र कसं बसते म्हणजे रेगिस्तान असते मित्रांनो. म्हणजे राजस्थानमध्ये कोणतं गाव आहे मित्रांनो तिथे घडलेली घटना आहे असे म्हणतात. पण मी तर तुम्हाला काल्पनिक सांगाल मित्रांनो. कोणी घाबरू नका, घाबरण्यासारखं काही नाही. हे फक्त आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी काल्पनिक कथा सांगत आहोत मित्रांनो. ओके, तर चला आता मित्रांनो चालू करू. तर मित्रांनो मग हे अशा प्रकारे मग ते रेगिस्तानमधून हे पळत असतात मित्रांनो तिथून. मग तिथून जसं पळतं तसं मित्र तिथून आत्मा त्याच्या मागे मागे येतात मित्रांनो. म्हणजे हे तिथं राहणारा एक राजा असतो मित्रांनो. तर राजा काय करते मित्रांनो, राजाच्या एका ह्याच्यावर म्हणजे तिथल्या ह्यांच्या गावच्या ह्याच्या मुलीवर जीवाले असतात मित्रांनो. मग त्यांना ऐकत ना म्हणजे काय ऐकत नसल्यामुळे तिथल्या गावच्या लोकांना काहीतरी ह्यांना काहीतरी किल मारले काय केलं असतं मित्रांनो. किल केलं असतं सगळ्यांना. मग तेच सगळे आत्मा होतात मित्रांनो. मग आत्म्याच्या रूपावरच हे सगळं रिपीट असल्या घटना म्हणजे काही वेळेला कसं रिपीट घटना घडतात मित्रांनो. म्हणजे प्रत्येक वर्षी गावचे लोक जात असतात, आत्मा तिथं येत असतात जात असते आणि तीच गोष्ट धरत असतात मित्रांनो बरोबर हमेशा. म्हणजे ती मेलेली घटना अजून डबल तीच घटना घडत असते मित्रांनो. म्हणून हे असल्या जागा फारच खतरनाक असते. असल्या जागेत कुठं जाणं म्हणजे चुकीचं आहे मित्रांनो. असल्या जागेवर जाणं कुठे फिरणं म्हणजे एक जीवाला धोका असते. असल्या जागी जाणं कोणते खतरचे खाण्याचं मित्रांनो. तर मित्रांनो मग हे तिथून तसल्या वाटेतून मग दोघं तिघं तिथून पळायला चालू करते मित्रांनो. मग म्हणतात आता ते बी त्याच्या मागे मागे पळतात मित्रांनो. मग तिथून आपल्याला जायचं कसं आहे म्हणतात. मग त्यांची अर्धी वाटच्या पुढे जातात मित्रांनो. त्याने पुढे म्हणतात अभी हमारा पिछा कर यहाँ से हो सके तो जल्दी भाग लो म्हणते. मग म्हणते थोडे पण तिथं अजून तिथं ऑटोच्याला थोडी छोटी मोठी जागा येते म्हणते. लाभते तिथं थोडं त्याने धाप देते तिथं. मग ते दरवाजा ऑटोमॅटिक निघते मित्रांनो. मग ऑटोमॅटिक जसा निघाला तर निघाला तिथून एक बॉडी पडते मित्रांनो खाली. मिलेली बॉडी असते मित्रांनो. मग ती विराज म्हणून सांगते ना मित्रांनो. इथं 2 माणसं आलते म्हणते पहिले. त्याच्यातून एक पळून गेला आणि एक मध्ये झाला म्हणते. तर मित्रांनो दुसरा जे माणूस असतो तो त्याला ठार मारत जाते मित्रांनो. त्याच्या बॉडी तिथून पडली असते. म्हणजे ह्याला कळतं वाटते माणूस आपल्याला आपली मदत करायची इच्छा होती त्याची. त्याने आपल्याला मदत केला आणि आमच्या मुलीला आमची वाट तिथं आहे दाखवून तो आपल्याला मदत करायची. आपण काही करू ना तिथून आपल्याला जायचं म्हणतात. तर म्हणतं मग तिथून त्यांची पळणी चालू होते मित्रांनो तिथून खास. तर मित्रांनो मग तिथून तो म्हणतात आता आपल्याला होईल तेवढी ही वाटण आपल्याला चांगल्या ह्याच्याने इथून जाणे फारच कठीण आहे. तरी पण आता म्हणते इथून कसं बी निघणं आपल्याला हे करायचं म्हणते. आपण ऐकलं आमच्या ड्रायव्हरचं आपण चूक केली आणि चुकीची आपण पश्चाताप करतो आहोत म्हणते. तिथून ह्या से बच के पाना मुश्किल है, अब कैसे होतं ह्या से निकलना पडेगा मित्रांनो. तर मित्रांनो मग त्यांची कार जी असते ना मित्रांनो तिथपर्यंत त्यांना पोहोचत असते. मग तिथं पोहोचण्यासाठी ह्यानं म्हणते आता आपल्याला बारकी मुलगी असते ना मग त्या मुलीला आणि नवरा बायको तिथं पळत होतं. तरी पण मित्रांनो पुढे येते. मग ह्यांचा मित्रांनो ड्रायव्हर आहे का मित्रांनो थोडे अर्धा वाट थोडं पुढे येते. मग ह्यांचा ड्रायव्हर येतो मित्रांनो. मग ड्रायव्हर आल्याच्या नंतर म्हणते येते मित्रांनो सांगते की म्हणते मित्रांनो तुम्हाला सांगाल तुम्ही गाडीच्या बाहेर निघू नका, तुम्हाला गाडीमध्ये बसा, ही जागा बरोबर नाही. तुम्हाला सांगाल तुम्ही कशासाठी इथं निवडला म्हणते. नहीं म्हणते हम बचा है वहाँ से, वो हमारा पीछा कर रहे म्हणते सब शैतान हमारा, पूरे गाँव के लोग हमारे पीछा कर रहे म्हणते मित्रांनो. सब गाँव के लोग हमारा पीछा करते. मग मित्रांनो हा बी फार घाबरला असतो. म्हणतो आता ड्रायव्हर मग चलो ह्या असं भागलो जल्दी म्हणते. मग असं म्हणल्याच्या नंतर पुन्हा ड्रायव्हर लोक जे असतात मित्रांनो तिथून ड्रायव्हर त्यांच्या दोघा फॅमिलीला दोघं तिघं चौघं सगळं मिळून तिथून पळ सुटतो मित्रांनो. पळ सुटतो आणि त्या गाडीपर्यंत पोहोचतात. गाडीमध्ये पोहोचून त्या ड्रायव्हर काय करतो सगळ्याचा जीव वाचतो मित्रांनो. मग ड्रायव्हर काय करतो मित्रांनो गाडी घेऊन चालतो मित्रांनो फास्ट चालतो. म्हणजे किती तर त्या लांबपर्यंत थोडं जाते मित्रांनो. पण जाते आणि पुन्हा त्या रोडवरच माणसं जमले असते मित्रांनो. भरपूर माणसं जमले असतात. म्हणते ह्यानं म्हणते अब वहाँ से हमें ड्राइवर बचाने आ गया हमारे पास, उसके आगे जो हुआ वो आश्चर्य की बात है म्हणतो. गौर से सुनो म्हणते मित्रांनो. म्हणजे ह्याच्या पुढे झाले मित्रांनो तर त्यांना म्हणते खूपच आश्चर्याची गोष्ट झाली म्हणते आमच्यासमोर. म्हणजे जे ड्रायव्हर असते ना मित्रांनो मग ते ड्रायव्हर त्यांना घेऊन जातात. ड्रायव्हर घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा पुढे आपल्या ह्यांच्या कार समोर रस्त्यावरच म्हणजे गाडी थांबावं लागते. त्या रस्त्यावर खूप माणसं जमली असते मित्रांनो. भीड जमली असते तिथं. भीड जमल्याच्या नंतर मग तेवढी भीड कशाला जमली काय नाही. ड्रायव्हर काम ते मी बघून येतो म्हणते. साहेब तुम्ही बसायतच
मग ते बरं म्हणजे जाऊन बघून येऊ त्या ड्रायव्हरला. मग ड्रायव्हर जाते बाहेर बघायला मित्रांनो. मग ह्यानं वाढत झालं म्हणते ह्यानं अजून ड्रायव्हर का बरं आला नाही, आम्ही इथंच बसला होतो 10-15 मिनिट होते. मग ते ह्यानं म्हणजे बायकोला आणि मुलीला सांगते तर बसा, अजून ड्रायव्हर कसं काय नाही काय नाही, जाऊन मी बघून काय झाते तेवढं कसं काय लोक सांगितलं म्हणते. जाते मग गाडी लॉक काढते, हे भेटे मग अभी जाके आता म्हणते. अच्छा म्हणते. मग जाते उतरते गाडीतून खाली मित्रांनो म्हणून. मग उतरल्याच्या नंतर जाते गाडीच्या खाली हळूहळू जाते, तर पब्लिकला जरा बाजूला तिकडे करते. मग जाऊन बघते तर काय मित्रांनो, त्याच्या ड्रायव्हरची बॉडी पडली असते मित्रांनो तिथं. म्हणजे ह्याचा ड्रायव्हर तिथं मरून पडला असतं मित्रांनो, पेट्रोलचं आणा जाऊन. मग तिथले लोक सांगतात ये ड्राइवर है किसी तो मालिक को बचाने के लिए आप पेट्रोल लाने जा रहा था, तो ट्रक ड्राइवर को हाथ करा तो ट्रक ड्राइवर ने ठोके मार के देखे चला गया म्हणते. म्हणून डोकला हात त्याला बापरे म्हणते, ह्यानं तिथं मेलं आम्हाला तिथं वाचवायला ह्यानं कसं आलं म्हणते. आणि ह्यानंच आम्हाला इथं वाचून गाडीमध्ये बसून इथं इथपर्यंत आणले आम्हाला, आणि ह्यानंच इथं मेलेलं आहे. मग ह्यानं बी अचानक पडते म्हणून तिथून आम्हाला ड्रायव्हर तिथून वाचवले, आम्हाला इथं सोडले. आणि इथं त्यानंच आम्हाला इथं आम्ही इथं मेलं म्हणून आम्हाला बॉडी आणून त्यानंच दाखवली स्वतःहून. ह्यानं बैठलं ओळखलं मित्रांनो. तर मित्रांनो ही ड्रायव्हरची खरी सच्ची कहाणी मित्रांनो कुठे ही घडलेली आहे, राजस्थानमध्ये कोणत्या गावात घडलेली आहे मित्रांनो. सच्ची घटना पे आधारित आहे असं म्हणतात मित्रांनो, पण तुम्ही ह्याला काल्पनिक म्हणून तुमच्यासमोर सांगत आहे. पण कोणत्या गोष्टीची कोणत्याही कशाची काहीच संबंध नाही, काल्पनिक कथा आहे म्हणून आता मनोरंजन म्हणून तुम्ही ऐका मित्रांनो. तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे, आणि हे कसा वाटतो काय नाही आम्हाला कळवा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक जरूर करा मित्रांनो. ओके मित्रांनो. आणि ह्याचा व्हिडिओ तर नंबर 1 आहेच, आणि आम्हाला ह्याच्यातून सांगा तुमचा उद्देश ही कहाणी कशी वाटली काय नाही, आणि तुमच्यावर हे जेवढे कमेंट लाईक जे आम्हाला त्याच्या कळवा मित्रांनो. आणि ह्या स्टोरीमध्ये तर ड्रायव्हरचा मेन भाग होता, चांगला वाटला मित्रांनो आम्हाला बी. तर तुम्हाला कसा वाटला काय नाही आम्हाला कळवा. आणि मित्रांनो लकी म्हणजे आम्हाला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा जरूर विसरू नका मित्रांनो. हा व्हिडिओचा मेन उद्देश आमचा हेच होता की मित्रांनो ही माहिती जी आहे मी त्या माहितीला पूर्णपणे खरं मानत नाही, काल्पनिक मानतो मित्रांनो. तर फक्त तुमच्या मनोरंजनासाठी मी बनवलं आहे काल्पनिक कथा ही. पण ही सत्य घटना पे आधारित असं म्हणतात, पण मी ह्या गोष्टीला तथ्य देत नाही, काल्पनिक म्हणून तुझ्यासमोर सादर केली आहे मित्रांनो. तर आम्हाला पूर्णपणे हे सांगून माहिती कशी वाटली काय नाही आम्हाला सांगून कळवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो मी ठेवतो. जय हिंद, जय भारत. चला मित्रांनो, बाय बाय.